सर्वप्रथम घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण चर्चा करणार आहोत आज भारत पाकिस्तान सामन्यानंतर जो वाद उफाळलेला आहे। पाकिस्तानच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने अर्धशतक झाल्यानंतर सेलिब्रेशन केलेलं आहे त्यावरून आता अनेकांचं पित्त खवळलेलं आहे। या विषयावर चर्चा करताना आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भूमिका आणि अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्फत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झालेले जय शाह जे आता सध्या टीकेचे लक्ष झालेले आहे। आज त्यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण जय शाह आता प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यक्षपदाची भूमिका निभावताना एका बाजूला भारतीय लोकांच्या उफाळलेल्या भावना, त्यांचं देशप्रेम आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची जबाबदारी अंगाखांद्यावर घेतलेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा नावलौकिक वाढावा आणि क्रिकेटला आणखीन नवीन आयाम द्यावे यासाठी जय शाह यांनी घेतलेली जबाबदारी याविषयी भाष्य करताना आपल्याला काही भावनिक मुद्द्यांवर चर्चा करावी लागणार आहे। भावनिक पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील या चर्चेमध्ये कदाचित कुणाला काही गोष्टी वाईट वाटू शकतात, परंतु या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर देशप्रेम आणि खेळाडूंचं देशप्रेम आणि कॉमन लोकांचं देशप्रेम यामध्ये काही फरक आहे का, तो फरकही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। काश्मीरमध्ये धर्म विचारून ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी, विशेषतः आपण पाकिस्तानी दहशतवादी असंच त्याला म्हणूयात कारण ते पाकिस्तानचेच दहशतवादी होते आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्माचं विचारून ज्या निर्घृणपणे हत्या केल्या हिंदू धर्मियांच्या, त्यावरून एक मोठा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले आणि तोच भारत देश दुसऱ्या बाजूनं क्रिकेटच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसोबत सामने खेळत आहे। भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळावं की खेळू नये या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण ज्या पद्धतीने चर्चा करत आहोत की भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळावं का खेळू नये आणि विशेषतः कालच्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या एका खेळाडूने ज्या पद्धतीनं आनंद उत्सव साजरा केला अर्धशतक झाल्यानंतर, त्यांनी गोळी मारण्याची बॅटची अशी एक निशाणी केली आणि लोकांनी त्याचं वर्णन केलं की त्यांनी AK-47 मधून गोळ्या मारल्या। जणू काही अतिरेक्यांनी मारलेल्या ज्या 26 लोकांची हत्या केली होती काश्मीरमध्ये त्या सगळ्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली की क्रिकेटच्या मैदानावर, अशी एक चर्चा माध्यमांमध्ये सध्या सुरू आहे आणि खरोखरच त्यामुळे मन उद्विग्न होणं स्वाभाविक आहे। आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारे क्रिकेट संघासोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे जे अध्यक्ष आहेत जय शाह, जे अमित शहांचे सुपुत्र आहेत, त्यांच्यावरही आता एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे की अशा पद्धतीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार जर पाकिस्तानी खेळाडू मैदानात करत असतील तर त्यांना क्रिकेटच्या एकूण आचारसंहितेमध्ये काही आळा घालता येऊ शकतो का आणि त्यांच्यावर काही निर्बंध आणले जाऊ शकतात का, त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकतात का, या बाबतीत खरं तर विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे। कारण भारतीय नागरिकांच्या हातामध्ये आता काही उरलेलं नाही, कारण आता ही स्पर्धा फार पुढे गेलेली आहे आणि अंतिम सामन्यामध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान समोर येतील का हा एक प्रश्न आहे जे, पण त्यावर आपल्याला आत्ता चर्चा करायची नाही। मुळामध्ये भारताचं देशप्रेम, भारतीय नागरिकांचं देशप्रेम, आणि मी आधी म्हटल्यानंतर या देशामध्ये या पद्धतीने चर्चा करावी लागते हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की हिंदूंचं देशप्रेम आपण वेगळ्या पद्धतीने बघतो आणि हिंदू नसलेल्यांचं देशप्रेमाची व्याख्या आपण वेगळ्या चौकटीमध्ये बघण्याचा का प्रयत्न करतो। कारण भारतीय संघ किंवा भारतीय खेळाडू जेव्हा मैदानावर इतर देशांसोबत खेळतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कुठलाही धर्म, कुठलीही प्रांत, कुठलीही भाषा ही कधीच नसते, कारण ते केवळ भारतासाठी मेडल घेण्यासाठी प्रयत्न करत असतात, भारताच्या नावावर विजय मिळवण्यासाठी ते लढत असतात। भले त्यांच्या वैयक्तिक विक्रमांची किती नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर हो, पण हे सगळे विक्रमसुद्धा एक प्रकारे नंतर भारतीय खेळाडूंच्या नावाने, भारताच्या नावाने नोंदवले जातात। ही गोष्ट आपण भावनिक होताना समजून घेतली पाहिजे। जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा हे हत्याकांड झालं त्यानंतर एक ऑपरेशन भारताने केलं आणि त्यानंतर त्याला सिंदूर असं नाव दिलेलं आहे। भारतीय महिलांच्या भावनेमधून त्यांच्या भावनांना ती एक फुंकर घालण्याचा एक प्रयत्न सरकारने केलेला आहे। त्याच्यावरही आपल्या देशामध्ये
प्रचंड अत्यंत घाणेरडंही राजकारण झालं आणि राजकारण यापुढे होत राहणार आहे. पण मुद्दा हा समजून घ्यायचा आहे की आपण जेव्हा भावनिक होतो, आपण जेव्हा आपल्या धर्माच्या बाबतीत भावनिक होतो, आपल्या देशाच्या बाबतीमध्ये धार्मिक होतो, त्यावेळेस आपण तटस्थपणे काही गोष्टींचा विचार करतो का, हा आजच्या आपल्या चर्चेचा प्रामुख्याने विषय आहे. आणि जेव्हा तटस्थपणे विचार करायचा आहे तर पाकिस्तान हे आपलं मित्रराष्ट्र तर नक्कीच नाही, ते नेमकं शत्रुराष्ट्र आहे. मग तसा चीनसुद्धा आपलं शत्रुराष्ट्र आहे. बांगलादेश आत्ता आपल्याला शत्रुराष्ट्र म्हणता येणार नाही, लगेच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अभ्यासक त्याच्यावर जास्त भाष्य करतील माझ्यापेक्षा. पण चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही आपल्या दृष्टीनं शत्रुराष्ट्र आहेत. पण आपला सगळ्यात जास्त राग हा पाकिस्तानावर का आहे, कारण आपल्या मनामध्ये कुठंतरी एक धार्मिक द्वेष निर्माण झालेला आहे आणि धार्मिक द्वेषाच्या आधारे आपण पाकिस्तानला सर्वात मोठा शत्रू म्हणतो. त्यामुळं पाकिस्तानचा विषय जेव्हा जेव्हा येतो आणि विशेषतः जेव्हा ऑपरेशन सिंदूरसारखी घटना घडलेली आहे आणि त्याआधी ज्या हिंदूंच्या तिथं हत्याकांड झालेलं आहे, तर त्या पार्श्वभूमीवर स्वाभाविकपणे पाकिस्तानविषयी भारतीयांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामुळं या प्रक्रियेमध्ये आपण खेळाडूंना मध्ये आणतो, त्यावेळेस त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे. जय शाह, मी आत्ता जसं सांगितलं की त्यांचा आज वाढदिवस आहे, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की जे हिंदुत्ववाद, आपण आता त्या मुद्द्यावर येतो आहोत, हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर जर तुम्ही पाकिस्तानाला विरोध करणार असाल, लक्षात घ्या देशप्रेमाचा आणि हिंदुत्ववादाचा जसा संबंध आहे तसा इतर धर्मियांचा आहे, आपण आधीच बोललेलो आहे. पण हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर आपण पाकिस्तानला जेव्हा आपण विरोध करतो आहोत त्यावेळेस जय शाह हे भारतीय जनता पक्षाचे नेते, जे की हिंदूंचे फार मोठे तारणहारते नेते आहेत असं मानलं जातं, त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू, टीका टिप्पणी करायची असेल तर. पण आज ते हिंदूंच्या मतावर, हिंदू वोट बँकेवरचं राजकारण करण्यामध्ये आणि हिंदू वोट बँकेचा सगळी मदार ज्यांच्यावर आहे, नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, परंतु त्याचे सगळे सूत्रधार जे आहे ते अमित शाह आहेत. त्यांचे पुत्र जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम बघत आहे, त्याच वेळी भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट काही खेळत आहे आणि त्याच मैदानावर पुन्हा AK-47 सारखे एक खेळाडू बंदुकीच्या फैरी झाडल्याची ॲक्शन करून पुन्हा आपल्या जखमीवर मीठ चोळत आहे. तर अशा वेळेस आपला जो तुमचा जागा झालेला जो काही देशप्रेम आहे किंवा आपल्याला जी काही आतून जी दुःख वाटतं आहे, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही एका बाजूला, आता मी ज्या मुद्द्यावर येतो आहोत, एका बाजूला तुम्ही विनय फोगाट असेल, नीरज चोप्रा असतील, ज्यांनी भारतीय याच्यासाठी भूमीसाठी आपलं प्राणपणाला लावलेलं आहे, जिगरपणाला लावलेलं आहे. आणि अशा लोकांवर जेव्हा तुम्ही उफाळून टीका करता की काय तर पाकिस्तानच्या एका खेळाडूला नीरज चोप्राने भारतामध्ये बोलावलं होतं, दुसरं विनेश फोगाट यांनी काही याच्यामध्ये राजकारण शिस्त म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काही जे आंदोलनं झाली होते त्याच्यामध्ये तुम्ही त्या उपोषणाला बसले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, कारण तिने सांगितलं होतं की मी आधी शेतकऱ्याची मुलगी आहे, नंतर या देशाची कन्या आहे आणि मी देशासाठी खेळते आहे. या दोन खेळाडूंना जेव्हा आपण टार्गेट करतो तेव्हा हाच न्याय विचार करणारे लोक जय शहाला का लावत नाही, जय शहांना का प्रश्न विचारत नाही. बरं, जय शहांना प्रश्न जसं विनेश फोगाटच्या बाबतीत चुकीचं आहे, नीरज चोप्राच्या बाबतीमध्ये चुकीचं आहे, तसंच तुम्ही जय शहांच्या बाबतीमध्ये अशी चुकीची भूमिका घेऊ नये, ही आमची भूमिका आहे. कारण जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे आणि नीरज चोप्रा हा सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, विनेश फोगाट या सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, त्या भारताचं प्रतिनिधित्व करतात. जय शाह जसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेत प्रतिनिधित्व करतात, तसंच नीरज चोप्रा आणि विनेश फोगाट हे सुद्धा त्याच आपल्याच देशाचं प्रतिनिधित्व करत होते. तर त्यावेळी आपण एका पक्षावर प्रेम करणं म्हणजे देशप्रेम अशी पण एक व्याख्या करायची वेळ आलेली आहे का, याच्यावर आपण नंतर चर्चा करणार आहोत. पण आपली पक्षीय बांधिलकी काही का असे ना, मग उद्या एखादा काँग्रेसचाही माणूस असा बोलत असेल तर तेही चुकीचं आहे आणि भाजपचाही माणूस बोलत असेल तर तेही चुकीचं आहे. देशप्रेम हे भाजपपेक्षाही आणि काँग्रेसपेक्षाही वेगळं असतं, एखाद्या धर्मापेक्षाही वेगळं असतं. त्यामुळं देशप्रेमाला कोणत्याही गोष्टीशी जोडू नये, हे खरं म्हणजे ही एक तटस्थ भूमिका असते. आणि देशप्रेम कुठं दाखवायचं असतं आणि कुठं दाखवायचं नसतं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळं जय शाह यांच्यावर आता आपण जी चर्चा करत आहोत तर इथं आता देशप्रेम दाखवण्याची गरज आहे. भारत पाकिस्तानबरोबर खेळला, आता तो आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये खेळला, भारत आणि पाकिस्तानाच्या भूमीवर ही मॅच झाली नाही, त्यांचे जे काही समर्थन करायचं असेल ते करू द्या, पण भारत पाकिस्ताननी खेळावं का खेळू नये. तर मला असं वाटतं की
हा फार व्यापक विषय आहे. उद्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा काही वर्षानंतर ऑलिम्पिक होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा आणि पाकिस्तानचे खेळाडू जर समोरासमोर आले, एखाद्या खेळामध्ये येतात ते चुकून मागून, पण आले समजा, तर मग तिथं काय मेडल सोडून द्यायचं का, हा सुद्धा विषय आहे. फक्त क्रिकेटपुरता हा विषय मर्यादित करता येणारा नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयाला समजून घेताना आपल्याला स्वाभाविकपणे मलाही राग आलेला आहे की त्यांनी 41-47ची ज्या पद्धतीने ॲक्शन करून दाखवलेली आहे, तर अशा एखाद्या खेळाडूनं असं वर्तन करणं, सेलिब्रेशन आपण अनेक करू शकतो, पण सेलिब्रेशन मागचा हेतू न कळण्या इतके आम्ही काही बावळट नाही. त्याच्यामुळं लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीच्या खेळाडूवर बंदी घालण्याचा, आता खेळताच आहात तर किमान खेळाच्या नियमामध्ये काय, चौकटीमध्ये आपलं जे भावना आहे त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला कळवायला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे कोण, तर जे शहाच आहेत. तर जर तुम्हाला त्या ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व असेल थोडंफार, पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यामध्ये तुमचा नाईलाज असेल, तर किमान भारत पाकिस्तान सामन्यामध्ये यापुढे तरी कोणत्याही खेळाडूने अशा पद्धतीने भारतीय लोकांच्या, ते तुम्ही फक्त मैदानावरच्या 11 खेळाडूंना आणि पॅव्हेलियन मजलेल्या राखीव 5 खेळाडूंना डिवचत नसतात, तर तुम्ही अख्ख्या देशाला डिवचत असतात. हा निरोप गेलाच पाहिजे आणि याच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे. त्या खेळाडूवर ॲक्शन घ्या, ही मागणी लावून धरणे हे खरं देशप्रेम आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीयांसोबत खेळताना हस्तांदोलन केलं नाही, याच्या जशा बातम्या होतात तशाच त्या खेळाडूनं ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलेले आहे त्याच्यावर भारताने एकमुखानं बोलायला पाहिजे. जिथं कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता पाकिस्तानी खेळाडूला तंबी दिली पाहिजे की आम्ही देशाच्या बाबतीमध्ये आमचे सगळे मतभेद, विचारधारा, पक्षीय भेद विसरून आम्ही भारतीय म्हणून एक आहोत. आणि अशा पद्धतीने जर कोणी आमच्या भावनांना ठेच घालणार असेल, आमचे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जर एक खेळाडू राजकारण करत असेल, तर त्याला आम्ही धडा शिकवणार आहे. ही भूमिका आपली असली पाहिजे आणि त्याच्यासाठी दबाव वाढवला पाहिजे तो जय शहांवर. जय शहांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे जय शहांना वाढदिवसांच्या ह्याच शुभेच्छा असतील की आपण भारतीय म्हणून, आपलं देशप्रेम म्हणून तुम्ही पाकिस्तानच्या खेळाडूवर काय कारवाई करणार आहात का नाही, भारतीय ही मागणी करणार आहेत की नाही. आणि भारतीय जर ही मागणी करणार नसतील तर विनेश फोगट आणि नीरज चोप्रांच्या विषयी तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. या अशाच विषयावर आपण वेगळ्या पद्धतीने या न्यूज यात्रामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.